हो जाए तो बता दीजिएगा। एकच मिनिट मम्मी काका काकू एकदम एक्साइटेड असतात हां मिस्टी तू आणि मॅम तुम्ही सुद्धा येतो. नमस्कार. हो हो येतो. मिस्ट्रीचं असं होतं लहानपणी की 3 वर्षाची होती ना तेव्हा मी गाणी लावून सुरुवात करायची तर ती ना अशी करायची म्युझिकवर म्हणजे काय केलं एवढं सगळं बघा कशा लहान म्हणजे म्युझिक कसं समजतं आणि मग तेव्हाच मी ठरवलं बस एकच मला मार खायची. तिला किती वेळा रेडी घातल्याची बरोबरच नाही बरोबर धक्का द्यायची त्यावेळेस ती बरोबर आणि आमच्या समोर जोशी राहत होते ना ते बाहेर यायची ना रडत ते म्हणायची काय झालं अश्विनी भावे आज मार खाल्लाच वाटतो घ्या गुलाबाचं फूल. हेच असतं आणि आता ती साईज स्ट्रेटनिंग करायला घेऊन जाते मुलीला. खूप आहे खूप हट्टी खूप आहे ते भाषेमध्ये खूप प्रचंड हट्टी आहे. सो गुड सो नमस्कार आणि थँक्यू मिश्री की तू आज मला इथे इन्व्हाइट केलं आणि खूप हक्काने. कमिंग बॅक टू अ क्वेश्चन खूप गरजेचंही आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी नाही सुद्धा. ह्यासाठी की मी स्वतः जशी मी स्वयंभू आहे तशी मी सुद्धा स्वयंभूच आहे आणि माझं वैयक्तिक जे काही काम असेल किंवा वैयक्तिक माझं आयुष्य असेल हे मी स्वतः आय एम व्हेरी सेल्फ मेड गर्ल. त्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतं की ज्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे त्यांच्यासाठी आपण बोललंच पाहिजे. त्यामुळे मी आज इथे आहे की त्यांना खूप सहजतेने प्लॅटफॉर्म्स मिळतात किंवा त्यांना उपलब्ध केले जातात. असं नाही आहे की ते इट इज सम काइंड ऑफ अ बायस किंवा त्यांना ते खूप लकी आहे. नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. व्हेरी पॉझिटिव्हली ज्यांना नाही मिळत किंवा खूप टाईम लागतो त्यांच्यासाठी बोलणं खूप गरजेचं आहे. अशा ठिकाणी आईवडील खूप महत्त्वाचे आहेत कारण घरातूनच शिकवण मिळते जी मला सुद्धा कदाचित माझ्या घरातूनच मिळाली. मी कम्प्लिटली एज्युकेशनल बॅकग्राऊंडची आहे म्हणजे माझा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसताना किंवा मुंबईशी काही संबंध नसताना माझ्यामध्ये तो सपोर्ट दाखवणं मुंबईसारख्या ठिकाणी मला एकटी पाठवणं तर सुरुवातीला आय एम सो शुअर की मिष्टीच्या आई म्हणजे काकूंनी सुद्धा मिष्टीला आधी एकटं सोडलं नसेल कारण ते आय थिंक प्रत्येकाचंच आजकाल खूप थोडंसं भीतीदायक झालं आहे आजूबाजूला. मुलींसाठी काय मुलांसाठी पण सेमच आहे. तर मी सुद्धा अशाच घरातून येते की जिकडे मला घरातूनच खूप सपोर्ट मिळाला खूप एनर्जी मिळाली आणि माझ्यामधला जो विश्वास आहे किंवा माझ्या स्वतःवरचा विश्वास मी कसा आणखीन मोठा करू शकते हे मी माझ्या आईवडिलांकडून शिकते. आणि त्याच्यानंतर मी जे काही शिकले ते रंगभूमी किंवा आपले जे टेक्निशियन्स आहेत आपण ज्यांच्याबरोबर वावरतो त्यांच्याबरोबर श्वास घेतो इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याकडून शिकले. आणि मूळ मी थँक्यू बोलू इच्छिते माझ्या फेल्युअर्सला कारण त्यांच्याशिवाय मी इथपर्यंत पोचलीच नसेल. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एक कोणाला तरी जेव्हा गरज असते ना तेव्हा आपण तिकडे उभं राहणं असं नाही की मदत हे फार चुकीचा शब्द आहे पण एक अनुभव आहे कारण माझा अनुभव आहे. तर मी मिष्टीसारख्या जिथे अनुभवी काही मी जो काही अनुभव घेतला किंवा मला जे काही बघायला मिळालं किंवा करायला मिळालं त्याचा एक खारीचा वाटा म्हणून माझं जे काही मी तिला सांगू शकेन शिकवू शकेन ते आईवडिलांनंतर एक कदाचित ताई म्हणून मी तिचं डेफिनेटली हेल्प करायची. कथ्थकची किंवा क्लासिकल डान्सची कारण खूप सुंदर होती छान होती. ह्या जे काही म्हणाले सावळ्या बिवड्यामध्ये मला काही दिसलं नाही असं सगळं अजिबात शिकवताना इतके वर्ष जाणवलंही नाही कारण नृत्य त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे ह्याची तुलना पण करू नये किंवा आपण जो त्या गोष्टीकडे बघू नये आणि त्यांनी पाहू नये असंच मी त्यांनाही म्हणेन. किंवा ती छोटी होती किंवा काय हेही कधी वाटलं नाही. शी हॅज परफॉर्म्ड ऑल एव्हरी टाईम ऑन आर स्टेज. क्लासिकलही छान करते म्हणजे माझी तक्रार असेल कदाचित की तुम्ही पूर्ण नाही केलं कारण जरा सुरू झालं की परत काहीतरी यायचं की पुन्हा निघायचं पुन्हा ॲब्सेंट
परत यायची परत ताई आता हे आहे चालेल. मग परत यायची मग परत तिची आई येणार तिच्या पाठीमध्ये मग आई सांगणार आई जरा समोर बघा ना ओके. पण डान्सर खूप चांगली होती, परफेक्ट होती आणि हार्ड वर्किंग, म्हणजे व्हेरी सिन्सिअर, डिव्होटेड, जे सांगणार ते करायची आणि ते दिसतंय आता. त्यामुळे की तिची आवड होती आधीपासूनच, त्यामुळे शी इज परस्युइंग दॅट. आय एम हॅपी फॉर दॅट ऑल्सो. आय एम हॅपी अबाउट इट की शी इज डुईंग वॉट शी लाईक and her parents are always there. I have seen that from day one, that her mother is to always follow her, she is to always be there to pick her up proper. It was always there. Sometimes her father, now I see him 24/7. Previously it was sometimes. त्यामुळे छान आहे, nice, and I will also wish her all the best. And I've been seeing her journey for quite many years, and she has reached somewhere that she wanted to. And आणखीन पुढे जा एवढंच म्हणेन मी. होप यू अचीव ऑल युअर गोल्स अँड ऑल युअर ड्रीम्स, बिकॉज आय हॅव सीन हर डुईंग ऑल दीज थिंग्स दॅट शी टोल्ड और ही ऑल्सो इज टॉकिंग अबाउट. त्यामुळे हे मी पाहिलं आहे सगळं, त्यामुळे छान आहे, नाईस, ऑल द बेस्ट टू हर. आम्ही खूप असं जायचं लोकांना भेटायचं, भरपूर फिल्म स्टार्ट केल्या. पण जर एक काहीतरी हे असतं म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे माझं त्यांना चांगलं ठाऊक असेल, इंडस्ट्रीमध्ये जरा हे असते की तिथे ओळखी लागतात की आपण त्यात नसतो, आपले वरती कोण नसतं असं आहे बनवणे, जिकडेच पण जात नाही. मग काय झालं की हे गाणं जे आहे, हे गाणं तुम्ही सांगितलंच का माझ्या थोडक्यात सांगतो. या गाण्याची बॅकग्राऊंड अशी आहे की ते आमचे मित्र आहेत कैलाश पवार म्हणून, ते आमचे सगळे मीडिया हँडलिंगचे सगळे पार्ट आहेत. ते आम्हाला 5-6 वर्षापूर्वी हे गाणं घेऊन भेटलं होते आणि हे गाणं एका पिक्चरमध्ये येणार होतं आणि त्यासाठी निश्चिला कोरिओग्राफर म्हणून घेतलं होतं त्यांनी आणि कैलाश डेट करणार होते. ओके. आणि ते सगळं ठरलं सगळं. ओके. आणि अचानक ती फिल्म झाली नाही. आणि ती फिल्म झाली नाही 5-6 वर्षापूर्वी फिल्म झाली नाही. मग हिच्या आईला खूप वाईट वाटलं, ते प्रॅक्टिस केली होती आम्ही, सगळं झालं होतं. मग हिच्या आईने कोणाला न सांगता, क्रिएटिव्हिटी काय असतं, कोणाला न सांगता तिने त्या म्युझिक डायरेक्टरला गाठलं. म्हणजे तू गाणं तर गेलं ना, तर काय करायचं, तर म्हणे काय नाही पडले मामाला दे. विकत घेतलं आणि तिला बर्थडे गिफ्ट दिलं मुलीला. वा. म्हणून हा सगळा क्रिएटिव्ह आली म्हणतो. मेबी आता तसं पण तुम्ही पाहतात जयंतीमध्ये पाहतात, मुलीच पुढे आहे जे असायला जात पुढे. आणि सगळं आपण पुरुष घेत असतो, मी क्रिएटिव्ह आहोत म्हणजे तसलं तर जबरदस्ती आपण क्रिएटिव्ह स्वतः म्हणत असतो. तर एक डोक्यात असं आलं की का नाही है ना, मग ते क्रिएटिव्ह आई म्हणजे डोळे हे असतं ना युजली प्रोडक्शन हाऊस कसं असतं, क्रिएटिव्ह आई. बरोबर, आई कशाला, मग आईच असावी ना, या हिशोबाने मग क्रिएटिव्ह आईचं असं केलं. आणि हा योगा झाला, ते शूट झालं आणि अडचणीचं शूट, पहिल्यांदा शूट होतं, काही माहीत नव्हतं. फिल्म सिटीत मला खूप आवड आहे शूटिंग पाहायची लहानपणापासून, तर काहीतरी जायचं नाही असं पाहण्यासाठी. पहिल्यांदा फिल्म सिटीमध्ये गेलो, स्टुडिओ बुक केला, शूटिंग झाली सगळी. अनेक लोक असतात त्यामध्ये, अनेक लोक, अनेक डिपार्टमेंट असतात आणि ते प्रत्येक तऱ्हा असतात, तऱ्हेवाईक लोक असतात सगळे. त्यात तुम्हाला अडचणी येतात, पहिल्यांदा होतात अडचणी. हे सगळं झालं, सगळं बनल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये मग आम्ही यांना भेटतो त्यांना भेटतो. मग आमचे सर आहेत DOP सरांची ओळख झाली का तुमची? अजय सर हे मोठे DOP आहेत, त्यांचे गाजलेले पिक्चर्स आहेत, त्यांचे अवॉर्ड विनर DOP आहेत. ते अवॉर्ड विनर आम्ही पाहिलं पण त्यांना बोललो. कोई जाए तो मेरे डांस परफॉर्मन्स केलं होतं आणि ज्यावेळेस जावेद आणि रवीची हे बदल होते ना, त्यावेळेस ते मार्क देणं वगैरे परियों जैसी दिखती है, जन्नत की शहजादी होती है, दुनिया की सबसे बड़ी योद्धा माँ होती है. इकलौती बेटी चाहिए ये कहकर मेरी माँ ने सारे घर परिवार और सारे समाज से लड़ लिया है. सारे घर परिवार समाज से लड़ लिया है. रुकना नहीं, झुकना नहीं, डरना नहीं, ये वो मुझसे हमेशा कहती है. मेरे हर संघर्ष में वो मेरे साथ खड़ी होती है, इसीलिए तो दुनिया की सबसे बड़ी योद्धा माँ होती है. क्या बात है. सजती संवरती हूँ
तो उसकी आंखें मुझसे हटती ही नहीं है। बड़ी से बड़ी मुश्किल आ जाए तो वो चट्टानों को भी चीर देती है। मेरी हर गलती पर उसकी ही तो हौसला अफजाई होती है। मैं और क्या मांगूं, जिंदा हूँ मैं उसके लिए ही तो, करना है सपना उसका हर एक पूरा। मैं चाहती हूँ और यही गुजारिश है मेरी ईश्वर से कि हर जन्म में तुम ही माँ हो मेरी, तुम ऐसे क्यों होते हैं। बिना कुछ कहे ही सब कुछ समझ जाते हैं। परिवार की खुशियों की खातिर सारी मुश्किलें चुपचाप अकेले ही सह जाते हैं। ये पापा ऐसे क्यों होते हैं। ठोकर मुझे लगे तो दर्द उनको होता है। मेरी हंसी के पीछे का दर्द वो पहचान जाते हैं। वो मेरे पापा है, वो मेरे पापा है जो मुझको मुझसे ज्यादा जानते हैं। वो मेरे पापा हैं जो मुझको मुझसे ज्यादा जानते हैं। जानती हूँ मैं कि आप मुझसे बदले में कभी कुछ नहीं मांगोगे। जानती हूँ मैं कि आप बदले में मुझसे कभी कुछ नहीं मांगोगे, लेकिन हमेशा की तरह बचपन से लेके आज तक की सारी ख्वाहिशें पूरी करने के लिए अपने सपने दफनाओगे। लेकिन अब ये नाता मैं कुछ इस तरह निभाना चाहती हूँ कि मेरा नाम, मेरी पहचान हमेशा ही आपके नाम से जुड़ी रहे, और जो भी कमाओ मेरी जिंदगी से उस पर आपका सबसे पहला और सबसे बड़ा हक हो। सबसे पहला और सबसे बड़ा हक। Proud to be your daughter. वाह, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर साथ में फोटो एक. भरत पवार सर. सर रुकिए. अरे फोटो थँक्यू बोलूया ॲडव्होकेट और आभार सर तुमचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल. हाँ सेंटर में आज बेटर रहेगा. ए थांब रे बाबा थांब. हाँ ओके सब एक ही चीज़ आपने समा गया. ये आइडिया किनका देखते खूबसूरत ग्राफिक किया आपने, इतने अच्छे आपने मैसेज दिया आपने. कितने दिन लगा आपको, कितने दिन की मेहनत है आप लोगों को? एक्चुअली ये जब गाना मैंने मतलब सोचा एज ए कोरियोग्राफर, जब मैं सोच रही थी इस पर, तो आई वाज लाइक कि कॉन्सेप्ट क्या होगा, व्हाट विल बी द स्टोरी लाइन एंड कैसे मतलब उसको एग्जीक्यूट करेंगे, ऐसा सोच लिया था. लेकिन ये जो ट्विस्ट है वगैरह, ये मेरा था कि कुछ तो उसको एक कैरेक्टराइजेशन होना चाहिए कि जस्ट एक आइटम सॉन्ग ना हो, बस एक कर लिया डांस कर गई और बस खत्म. उसका कुछ स्टोरी लाइन हो, कुछ मैसेज हो. तो मुझे एक वुमेन एम्पावरमेंट का एक मैसेज देना था कि अंडर कवर सुपर कॉप भी ये काम कर सकती है. और इसमें मेरी मॉम का भी बहुत बड़ा हेल्प मुझे मिला कि उसने मुझे सजेस्ट किया कि एंड कैसा होना चाहिए. तो उस हिसाब से फिर एंड ये हुआ था. तो मैं जानना चाहता हूँ कि कोई गाने देख के ऐसे लग रहा है एक एल्बम में देख रहे, पिक्चर कम सॉन्ग देख रहा हूँ. एग्जैक्टली मुझे लग रहा है जहाँ पे ना प्रोडक्शन में कोई कंजूसी है, ना लोकेशन में कोई कंजूसी है, सब खुल के आप लोगों ने. ओके, तो ये इतनी सारे दिल खोल के आपने, जब दिल से जो काम होता है ना, दिल से सबको पसंद आता है. हिंदुस्तान बाहर भी आते हैं. तो कैसे लग रहे, माँ के साथ बैठे हैं, गुरु के साथ बैठे हैं, आपके रोल मॉडल जो मानसी के साथ बैठे हैं, आज के दिन के बारे में? मला नेहमीच हे म्हणजे नेहमीच मला ही फिलिंग होती, गट फिलिंग होती की असं काहीतरी घडणार आहे आयुष्यात, आणि आज ते पूर्ण झालं आहे स्वप्न असं मला वाटतं आहे. कारण माझी आई, माझी रोल मॉडेल, माझी गुरु माझ्यासोबत आहेत, आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की त्या माझ्यासाठी वेळात वेळ काढून आल्या आहेत. आणि इतरही मान्यवर आहेत जे म्हणजे माझे आंटी अंकल आहेत, सगळ्यांचं पण मी आभार मानते. थँक्यू, तुम्ही इथे माझ्यासाठी आला आहात. आणि प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा. फक्त या गाण्यालाच नव्हे, येणाऱ्या इतर गाण्यांनाही प्लीज सपोर्ट करा. प्रोडक्शन हाउस भी आप ही का है, डायरेक्टर भी आप हो, कोरियोग्राफर भी आप हो, आप बुगी बुगी भी जीत चुके हो. आप में क्या ऐसा जो टैलेंट है जो आपके अंदर नहीं है? ॲक्च्युली प्रोडक्शन हाऊस मेरा नाही है, टू करेक्ट यू. प्रोडक्शन हाऊस माझ्या आईचं आहे, केसर पवार, आणि ती प्रोड्युसर आहे. तर मला अजून अवघड होतं हे गाणं करणं, टू बी फ्रँकली. कारण
घरचं प्रेशर असं खूपच वेगळं असतं आणि प्रोफेशनली जेव्हा आपण करतो तेव्हा वेगळं हे असतं प्रेफरन्स. बट मी असं नाही म्हणणार की मी पूर्ण म्हणजे पारंगत आहे किंवा हे आहे, पण माझा प्रयत्न आहे नक्कीच की मी एक चांगली कलाकार आणि चांगली व्यक्ती म्हणून निखरावं. मराठी में सर मैं आपको मराठी में बोलिएगा ना. सबसे पहले ये है कि गुरु के लिए कभी पता था ये लड़की आज इतने बड़े सपना पूरा करेगी, आपको कितना फक्र हो रहा है. हर बच्चे अगर गुरु के अगर बनना है आपको के सामने कुछ नया करता है तो सीने चौड़ा हो जाता है गुरु. आज के दिन आपके लिए हम कैसे लग रहा है? बहुत अच्छा आहे. मराठीत सांगू? हो. खूप आनंद झाला. मला माहिती होतं ही काहीतरी करणार नक्कीच, कारण ही तिची आवड होती आणि ती जरी ती माझ्याकडे क्लासिकल शिकायला येत होती आमच्याकडे तरीसुद्धा तिची आवड हेच होतं खास. अगदी एक तो तिचा ठुमका ठसका हा सगळा भरलेला होता आणि कुठेतरी ते आणखीन रिफाईन करण्याकरता ती क्लासिकल शिकायला खरं तर येत होती आणि ते तेवढंच ती ते डेडिकेटली ती क्लासिकलसुद्धा तेवढंच करत होती, तसंच प्रयत्न करत होती, मेहनतही करत होती. जेव्हा क्लासिकलचे शो असायचे तेव्हा ती पूर्णपणे तसंच द्यायची, पण हे ती करणार हे मला माहिती होतं खात्रीपूर्वक. त्यामुळे जेव्हा मी तिचे व्हिडिओज पण परत पाहायला लागले किंवा ती करते कंटेंट म्हणून करते ताई मी करते असं म्हणून सुरू केलं. म्हटलं फाईन, कारण आय हॅव बीन सीइंग अ जर्नी आणि ती डान्सेस करत होती, असिस्ट करत होती. त्यामुळे हे मला सरप्राईज नाही आहे, पण आय एम हॅपी की आता ती मिस कॉल गर्ल झाली आहे आणि खरंच छान. आणि दिस इज डेफिनेटली गोइंग टू बी अ हिट हे मला माहिती आहे. आणि तिच्यातला जो काही शार्पनेस आहे, एव्हरीथिंग दॅट हर फेस सेज, एका आर्टिस्टसाठी मुळात चेहरा बोलला पाहिजे आणि तिचा चेहरा आधीही बोलत होता आणि आत्ताही बोलतो आणि तसाच बोलतो आहे. त्यामुळे हे पुन्हा आता जसं तुम्ही रिक्षावाला हे गाणं खूप हिट होत आहे म्हटलं होतं की नाही, अशी आणखीन पण गाणी, तसंच आता हे गाणं पण होणार, डेफिनेटली होणार. आणि आय विल बी द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन टू लिसन टू इट अँड से दॅट she is my girl who's there on that in that song and who has choreographed, who has done well. स्वतःचीच कोरिओग्राफी आहे, स्वतः डान्सही केला आहे. हे सगळे गुण तिचे आहेत. त्यामुळे माझ्यासाठी यातलं नवल असं एवढंच होतं की आज ती त्या पडद्यावर आली, हे महत्त्वाचं होतं आणि मोठं होतं. त्यामुळे ऑल द बेस्ट मिष्टी, आणि छान छान आणखीन पुढे आणखीन छान ती नक्कीच करणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल की हे म्हणजे सक्सेस होणार की नाही. हो, जेव्हा तिच्याकडे कोरिओग्राफीला गाणं आलं होतं ना तेव्हाच मला आवडलं हे गाणं. ती घरी प्रॅक्टिस करायची गाण्यावरती. आता ती कोरिओग्राफ करणार ती कोण पिक्चरचं गाणं होतं ते, पण ते काही होऊ शकलं नाही काही कारणामुळे. पण मग मला इतकं गाणं आवडलं की तिचा बड्डे येत होता आणि ते गाणं मी गिफ्ट केलं आणि मी तिला त्याच्यात घेणार होते. पण मी यांचं मॅमचं नाव घेतलेली की मी यांना कोरिओग्राफ करणार आहे गाण्यासाठी. पण मी म्हटले की नाही, तुला मी पहिला चान्स देते, मॅमला नंतर देऊया, असं झालेलं. मैम जो टाइटल सॉन्ग है मिस कॉल, किसका आइडिया था? थोड़ा मराठी लोगों ने किसका आइडिया था जो इस नाम रखते हैं, तो यूनिक नाम सब बच्चे को कह सकते हैं, ये नाम किसने डिसाइड किया कि नाम है? हम कैसे ख्याल है, थोड़ा बताए थोड़ा मराठी. ये एक्चुअली पहले आया था दिमाग में कि शॉर्ट एंड स्वीट होना चाहिए, क्योंकि आजकल आपको पता है हैशटैग और सब चलता है. तो मैंने ऐसे ही सोचा कि हुकलाईन में है कि मिस कॉल, सॉरी हां, तर मी विचार केला की हुकलाईनमध्ये आहेच मिस कॉल. तर मग त्या हिशोबाने मी विचार केला अरे मिस कॉल हे 2 शब्द बस झाले, इनफ आहे गाणं कळायला आणि कॅची पण आहे. सो इनिशियली मग त्या हिशोबाने मिस कॉल. मानसी मैम, सबसे पहले आपको रोल मॉडल मानती है तो मराठी में बोलिएगा. आज के दिन कितना आपका जो रोल मॉडल मानते हैं, आज यहाँ चीफ गेस्ट में आए हो आप, कैसे लगा आपको? जो बच्चे आज बड़े हो गए, कैसे बोलना चाहते, देखना चाहते हैं इनके बारे में, क्या बोलना चाहते हैं? सर्वप्रथम नमस्कार. माझ्यासाठी खरंच आजचा दिवस खूपच छान आहे, ह्यासाठी की मिष्टीची मी एक झलक बघून खरं तर मी या मंचावर तुमच्यासमोर बसलेली आहे. बिलीव्ह यू, मी खरं माझी आणि मिष्टीची अजिबात ओळख नाही होती. मी आज तिला इथे पहिल्यांदा भेटली आहे, पण तिने मला हक्काने फोन केला की तुम्ही याल का घरी, आणि त्यासाठी म्हणजे खूप हेजिटेंट म्हणून तिने मला एक तिची झलक दाखवली आहे गाण्याची. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की या मुलीला डेफिनेटली सपोर्ट केलं पाहिजे. मी मगाशी पण मुलाखतीत बोलले की जिकडे प्लॅटफॉर्म उपलब्ध सहज होत नाही तिकडे मानसी नाईक असणार आहे. अशा नवीन कलाकारांसाठी हीच नाही तर हिच्यासारख्या अनेक मुलामुलींसाठी. मला हे एक आवडलं की कोणीतरी मला रोल मॉडेल मानतंय. म्हणजे काही जण माझ्यापर्यंत हे
ही भावना पोचवू शकतात आणि काही जण नाही पोचवू शकत अनफॉर्च्युनेटली. पण ती पोचवू शकली आणि तिची भावना माझ्यापर्यंत आली, ती पोहोचली आणि मला असं वाटतं की मिश्रीसाठी मानसीने इकडे असलं पाहिजे म्हणून मी आज इकडे आलेली आहे. तिच्यामध्ये जे टॅलेंट आहे किंवा ती जी नॅचरल आहे ना ते खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की आज आपण सगळ्यांनीच पडद्यावरती जे गाणं बघितलं आहे ते तुम्ही आता हे गाणं खरं तुमचं झालेलं आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना मीच स्वतः सांगते की या गाण्याला जास्तीत जास्त प्रमोट करा. क्रिएटिव्ह आई, एकतर प्रोडक्शन नावच इतकं क्रिएटिव्ह आहे. करता करता कॅप्टन ऑफ द शिप शेजारीच बसलेले आहेत, त्याच्यामुळे मदरबोर्ड एवढा स्ट्रॉंग असेल तर इज इक्वल टू होणारच आहे ते. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या गाण्याला जास्तीत जास्त बाकीच्यांपर्यंत पोहोचवा. आपको प्रॉमिस किया कैमरे के आगे कि नेक्स्ट सॉन्ग आपके साथ भी करना चाहते हैं, डायरेक्शन करना चाहते हैं, तो कैसा लग रहा है आपको? मतलब ये पल कब आएंगे, ऐसा कुछ लग रहा है इनके साथ काम करने के? ऑफकोर्स येस. म्हणजे मी मगाशी पण जे म्हणाले, आय एम रिपीटिंग माय लाईन्स, माझ्यासाठी कोणतंही काम हे लहान मोठं नसतं, माझ्यासाठी काम काम असतं. मला आवडेल तिच्या तालावर नाचायला, नेहमी मी नाचवते, पण मी मास्टरजींना म्हणजे इथेही माझ्या म्हणजे गुरु बसलेले आहेत. मी अनफॉर्च्युनेटली कुठलंही शास्त्रीय नृत्य शिकलेली नाही आहे, सॉरी फॉर दॅट. पण मला असं नेहमी कौतुक वाटतं आणि कौतुक करावंसं वाटतं की कुठेही एक फॉर्म ऑफ डान्स प्रमोट न करता मिष्टी सगळं काही करू शकते हे तिने एका गाण्यात खरं तर दाखवलं आहे. आणि फक्त गाण्यात ती थिरकली नाही आहे तर कोरिओग्राफी पण तिची स्वतःची आहे. तर तिचं स्वतःचं खरंच म्हणजे काय काय तिने कुठल्या कुठल्या भूमिकेत पाऊल टाकलं आहे. त्यामुळे माझा ऑफकोर्स आशीर्वाद एक ताई म्हणून माझ्या अनुभवाचा जो काही तिला उपयोग होता येईल तसं मी तिच्या बरोबर एक सावलीसारखी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ॲज अ आर्टिस्ट. लास्ट में मिस्ट्री एक सॉन्ग है, एक झलक, एक हुक लाइन गा दीजिए लास्ट मिस कॉल के लिए, ताकि हमारे ऑडियंस में जाना चाहते हैं आप मल्टी स्टार हो. एक लाइन, एक लाइन शोपीस टाइटल के लिए. ये गाती भी है, गाती भी है क्या? अच्छा, एक लाइन गा दो, कम से कम लोगों को दिख रहा चाहिए कि इतने ऑडियंस से दिख रहे हैं. अच्छा ठीक मत बोलो, गाना मत बोलो, लाइन बोलो. लाईट आहे की आत्माराम आहे? म्हणजे लय पकडून जा. हाँ. ओके. ये अजय देवगन वाला सीन हो गया मेरे साथ. नंबर दाबा की मिस कॉल पाठवा. पाठवताय ना? आमचं चॅनल क्रिएटिव्ह आई प्रोडक्शन्सला प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. वेट, समोर लक्ष इकडे, स्माइल.